इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. परंतु सुंदर मामाने कोणताही प्लॅन आजपर्यंत यांच्या समोर कधी डिस्कस नाही केला. उघड बाब आहे. यांच्यावर तर मी माझं बोटही नाही उचलू शकत. मानस दादा, आता तू एक पती नाही तर पिता बनणार आहेस. आणि उद्या मग तुझा मुलगा जन्माला येऊन तुला असं नको म्हणाला की तू पिता होण्याचं कर्तव्य नाही निभावलंस. हे असं काय बोलतोयस तू? दुनियेच्या नजरेत तू माझा सावत्र भाऊ जरूर आहेस, पण माझ्या मनाला विचार माझ्या मनाला, ज्यानं तुला नेहमीच सख्खा मानलंय. अहो, सुनेची चाल बघून सांगतोय मी. ही मुलगी जन्माला येणार, खात्रीने सांगतोय. सुंदर मामासोबत तर या सुद्धा राहत होत्या त्यांच्या घरी. पण नाही, मी ह्यांना गुन्हेगार नाही ठरवू शकत. कारण त्या घरामध्ये राहणं त्यांची मजबुरी होती. परंतु सुंदर मामाने कोणताही प्लॅन आजपर्यंत यांच्यासमोर कधी डिस्कस नाही केला. उघड बाब आहे. यांच्यावर तर मी माझं बोटही नाही उचलू शकत. रितिका, काय ग आत्या? बाळा, कसला विचार करतेस? काय सांगू तुला आत्या? मी हा विचार करत होते की मी जो विचार केला होता त्यापैकी काहीच समोर आलं नाही. मी हा विचार केला होता की अर्जुन बरोबर बोलणं होईल थोडं, तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टींचा खुलासा होईल, भरपूर साऱ्या बाबी समोर येतील. परंतु असं काहीच घडलं नाही. तू सांग, तुला काय वाटतं की अर्जुन कोणत्या दबावाखाली येऊन सत्य काय ते लपवतोय? म्हणजे तो जाणून बुजून सत्य काय ते सांगत नव्हता, असं वाटतंय का तुला? हे बघ बाळा, कुणाच्या मनामध्ये काय आहे हे कसं काय कळू शकतं? जर तुला वाटतंय की अर्जुन सत्य काय आहे ते लपवत होता, तर तू ते सत्य समोर आणण्याचा प्रयत्न कर. तसंही उद्या इन्क्वायरी कमिशन बसणार आहे. त्यांच्यासमोर जाऊन आपली सत्य बाजू सिद्ध कर. आणि जर भगवंताची इच्छा असेल तर तुला तुझी प्रतिष्ठा पुन्हा एकदा परत मिळवता येईल. मलाही हेच वाटतंय. कारण की माझ्यावर असे तर कोणते चार्जेस लागले नाहीयेत ना आतापर्यंत. हो, पण चूक तर घडलीये माझ्याकडून. आता बघ ना, मी या शहराची कलेक्टर आहे आणि त्या नात्याने मला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. पण मी माझ्याच प्रॉब्लेममध्ये, आपल्याच धक्क्यांमध्ये एवढी हरवून गेले की शहरात दंगली माजल्या होत्या आणि मला कुठल्याही गोष्टीचा विचारही करता येत नव्हता. चूक तर झालीये माझ्याकडून. बाळा, उद्या इन्क्वायरी कमिशन समोर तुला तुझी सत्य बाजू सिद्ध करावीच लागेल. अच्छा, मी तुला हे सांगायला आले होते की सूर्य परत आलाय. काय? सूर्य काका परत आला? हो बाळा, त्याची तर आधीच यायची इच्छा होती. पण जे काम त्याने आपल्या हातात घेतलं होतं ते तसं अर्धवट सोडून कसं येणार ना. जसं ते काम पूर्ण झालं तो लगेचच घरी आला. ते सर्व ठीक आहे, पण आत्या,
पप्पा भेटले का सूर्या काकाला? म्हणजे माझ्या विचारण्याचा अर्थ असा होता की पप्पा तर नाराज होते ना त्याच्यावर. बाळा, मी भाऊची नाराजी दूर केलीये. बाळा, कैक वेळा नात्यांमध्ये दरी निर्माण व्हायला लागते. ती दरी थांबवण्याची खूपच गरज असते. नाहीतर नाती पुढे कशी चालू राहणार. मी भाऊची नाराजी तर दूर केली आणि सूर्याला त्याच्या चुकांची जाणीव आधीच होऊन गेली होती. कदाचित तू बरोबर बोलतेस सत्या. अगं तुला माहितीये, जेव्हापासून तू या घरात आलीयस ना, सगळं ठीक होतंय. हे घर विखुरलेलं होतं. तुझ्या येण्यामुळे हळूहळू ते जोडलं जातंय. मी खूप खुश आहे, कारण आपण सगळे एकत्र राहायला लागलोत. हो बाळा, फक्त एक व्यक्ती सोडली, पण ती कमतरता पण लवकरच भरून निघेल. मला ठाऊक आहे आत्या. आत्या, तू कोणत्या कमतरतेबद्दल बोलतेस, परंतु माझी आता कोणाकडून कोणतीच अपेक्षा नाहीये आणि नाहीच करायची आहे. मी खुश आहे स्वतःच्या जीवनात. खरं तर आत्या, एक इच्छा कायम पूर्ण होत असताना जेवढा आनंद होतो ना, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त दुःख, त्रास होतो जेव्हा ती अपेक्षा तुटते. त्यामुळे मला आता कोणी नकोय माझ्या आयुष्यात. मी खुश आहे. माझी कोणाहीकडून कोणती अपेक्षा नाहीये. आणि आता तर त्या देवाचीही हीच इच्छा आहे. म्हणूनच तर त्याने माझ्या पोटात लहानच्या जीवाला पाठवलंय. आता हीच माझी हिंमत आहे. तोच माझा आधार आहे. त्याच्याच साह्याने माझं आयुष्य काढीन मी. मी खुश आहे आत्या. मला कोणाचीही गरज नाहीये. नाही रितिका, असं नाहीये बाळा. एका मुलाला फक्त आईची नाही, आपल्या पित्याचीही गरज भासते. त्याच्या प्रेमाचीही गरज भासते. आत्या, पूर्ण दुनियेमध्ये अशी किती नशीबवान मुलं आहेत ग, ज्यांना आई आणि बाप दोघांचंही प्रेम मिळतं. नाही आत्या, असं नाहीये. माझं बाळ पण जगेल, खुश राहून जगेल. मी त्याला इतकं प्रेम देईन की त्याला दुसऱ्या कोणाची गरजच भासू देणार नाही. मला कोणी नकोय माझ्या आयुष्यात. आता बघितलंस तू, पप्पाने इतर कोणाची काळजीच नाहीये. काळजी आहे तर ती तुझी. जेव्हापासून तू प्रेग्नेंट झालीस ना साक्षी, जेव्हा केव्हा मी मम्मीला फोन करतो ना, साक्षी कशी आहे, तू काळजी घेतोस ना, सांभाळ तिला, बोलतच राहते, गप्पच नाही बसत. मग चांगलंच आहे ना. आता पुढच्या वेळी जेव्हा मम्मी फोन करतील ना, मी मम्मींना सांगेन की राहुल मला कसा काय सांभाळतो, राहुल मला कसं खुश ठेवतो, किती काळजी करतो माझी तो. अरे अरे, हे काय बोलतेस तू? ही तर तुझ्या आणि माझ्यातली गोष्ट आहे ना, मम्मीला थोडीच सांगायचं. अरे त्यात काय झालं, मला काही फरक नाही पडत. मी तर सांगणार मम्मींना. मम्मीला नक्की सांगणार तू? हो, विचार कर. विचार केला. सांगणारच? हो, ऑफकोर्स सांगणार. अरे मम्मी आहेत, सांगणारच. अच्छा, बोलणार? मम्मीला बोलणार तू? बोलणार? हो, बोलणारच आहे. सांगणार मी. सांग अजून आणि मी बोलणार? मम्मींना हे सांगेन की बोलणार? अच्छा नाही सांगणार, नाही सांगणार. अच्छा साक्षी, एक गोष्ट सांग, तुला काय वाटतं, आपल्याला मुलगा होईल की मुलगी? मला नाही माहित, तूच सांग. अरे मी आधी विचारलंय, तू बोल, काय होणार? आधी तू सांग. परत बघ मग, तुला सांगायला लागेल. नाही सांगणार. अरे काय करतोस, आपल्या मुलाला त्रास होईल. ओ, मुलाला म्हणजे मुलगी नाही होणार. हो, मला वाटतं की आपल्याला मुलगाच व्हावा, गोड गोंडस मुलगा, जो पूर्ण घरामध्ये मस्ती करेल, अगदी माझ्यासारखी. पण मला तर वाटलं होतं की या घरामध्ये एक छोटीशी नाजूक परी येईल. जेव्हा हसेल तेव्हा असं वाटेल संपूर्ण घर हसतंय, आणि जेव्हा चालायला लागेल तेव्हा तिच्या पंजण्याच्या आवाजाने असं वाटेल की दूर कुठेतरी सतार वाजतेय. बस
सतार नंतर वाजेल. आत्तापुरता तरी मुलगाच होणार. साक्षी मी म्हणतो मुलगीच होणार. मुलगाच होणार. मुलगी मुलगा मुलगी मुलगा मुलगा. मुलगा. अच्छा ठीक आहे बाबा, मला पूर्ण विश्वास आहे की मुलगीच होणार. आणि जर मुलगा झाला तर तुला खुश बघून मी खुश होईन, आणि मुलगी झाली तर तू मला बघून खुश होऊन जा. आता मुलगा आहे मुलगी, जे काही होईल गोंडस बाळ आपलंच असेल ना, हो ना? मानस, ही काय बडबड करतोयस तू? ती आदित्य प्रताप सिंगची बहीण, ती आनंदाची बातमी यासाठी इकडे सांगायला आली होती की आपण ही बातमी ऐकून त्यांच्या दरवाजात जाऊन ना घासू, हात जोडून त्यांची माफी मागू आणि म्हणू की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा, आणि तुमच्या मुलीला रितिकाला आमच्याकडे परत पाठवा. आणि तू सुद्धा कदाचित स्वतःचा मान सन्मान गहाण ठेवून तिथे जायचा निर्णय घेतलायस. नो डॅड, नो, असं अजिबात नाहीये. प्लीज डॅड, मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतोय की इथे आपण त्या निष्पाप बाळाबद्दल बोलतोय जे या दुनियेमध्ये येणार आहे. की इथे आपण त्या निष्पाप बाळाबद्दल बोलतोय जे या दुनियेमध्ये येणार आहे. आणि सत्य तर हे डॅड की तो आपल्या घराचा कुलदीपक आहे, आपल्या घराण्याचा वारस आहे. भले काहीही होऊ दे, मी तुला त्यांच्या दरवाजात जाण्याची परवानगी नाही देऊ शकत, अजिबात नाही देऊ शकत. डॅड प्लीज टेल मी, रितिकाची चूक काय आहे? काय केलंय त्या बिचारीने? कधी तुम्हाला त्याने उलट उत्तर दिलंय? कधी त्याने तुमचा अपमान केलाय का हो? मी तर विचार करून करून त्रस्त झालोय डॅड की रितिकाने असा कोणता मोठा गुन्हा केलाय ज्याची तुम्ही तिला इतकी मोठी शिक्षा देताय. ही शिक्षा रितिकासाठी नाहीये, खरं तरी ही शिक्षा आहे तिच्या बापासाठी, आदित्य प्रताप सिंगसाठी. एका बाईसाठी 3 लोक काळजी करतात. एक तिचा बाप, दुसरा त्या स्त्रीचा पती आणि तिसरा त्या स्त्रीचा मुलगा. रितिकाचा अजून मुलगा जन्माला आला नाहीये, तू काळजी करतोस कारण तू तिचा पती आहेस. आदित्य प्रताप सिंगला होरपळावं लागेल कारण की तो तिचा बाप आहे आणि तो होरपळेलच. त्याची शिक्षा हीच आहे की आपल्या घरातून रितिकाची कोणीही चौकशी नाही करणार. डॅड, आपण हे विसरताय की रितिकाच्या बापाला शिक्षा देण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला शिक्षा देत आहात. ती 3 माणसं जी रितिकामुळे होरपळतील त्यामधला एक तुमचा स्वतःचा मुलगाही आहे. हो, मला माहितीये, आणि यासाठीच मी माझ्या मुलाकडून इतकी अपेक्षा तर ठेवू शकतो की तो आपल्या बापाच्या मान सन्मानाचा विचार करेल, आपल्या बापाचा मान सन्मानाच्या विरुद्ध पाऊल नाही उचलणार. माझी इच्छा आहे की आदित्य प्रताप सिंगने माझ्या दरवाजावर यावं आणि येऊन नाक रगडावं, आणि तू त्याच्या दरवाजावर जाऊन नाक रगडणार आहेस. चुकूनही हे पाऊल नको उचलूस, आणि जर हे पाऊल उचललं गेलं तर लक्षात ठेव, तुझ्यासाठी परत येण्याचे सगळे रस्ते बंद होऊन जातात. या गोष्टीचा निर्णय मी तुझ्यावर सोडतोय. तू त्याच्या दरवाजावर जाऊन नाक रगडणार आहेस. चुकूनही हे पाऊल नको उचलूस, आणि जर हे पाऊल उचललं गेलं तर लक्षात ठेव, तुझ्यासाठी परत येण्याचे सगळे रस्ते बंद होऊन जातील. एका बाळाला फक्त आईचीच नाही, आपल्या पित्याची सुद्धा गरज भासते. त्याच्या प्रेमाचीही गरज भासतेच. पूर्ण दुनियेमध्ये अशी किती नशीबवान मुलं आहेत ग, ज्यांना आई आणि बाप दोघांचंही प्रेम मिळतं. खरंच कसं म्हणू की तू नशीबवान आहेस, आणि मी तुला माझ्या वाईट नशिबाचं कारण कसं ठरवू? मग काय म्हणू मी तुला? आई बाप तर मुलांसाठी जगतात, पण तू तर मला आयुष्य देण्यासाठी येतोयस. तुझ्यामुळे आज मी आयुष्य जगण्यासाठी तयार झाले आहे. परंतु बाळा, प्रश्न तर तुझ्या नशिबावर उठतीलच,
कसं नशीब मिळालंय तुला. अरे काय करतोयस? काय करतोस म्हणजे? मी माझ्या मुलीशी बोलतोय. मुलगी कशी आहे हे तर विचारू दे. मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतोयस? मग सॉरी, बोलता नाही येणार. पण जर मुलाशी बोलायचं असेल तर मग कदाचित बोलता येऊ शकतं. अच्छा, चल ठीक आहे. मी बोलून तर घेतो आणि लगेच असे विचारून घेतो की मुलगा आहे की मुलगी. ठीक आहे, आता बोलून घेऊ. ठीक आहे. बाळा, तुझ्यामुळे ना घरात भांडणं सुरू झाले आणि ती तेव्हा पण नाही थांबणार जोवर तू येत नाहीस. आणि लवकर ये आता. नाही, भांडणं थांबायला नाही म्हणजे हे कळेल ना की तू एका कुळाचं भाग्य लिहिणारेस की 2 कुळांचं. अरे हे काय बोलतोयस तू? खरंच तर बोलतोय. बघ, मुलगा जो असतो तो एका कुळाचं भाग्य उचलवतो आणि मुलगी 2 कुळांचं. मला काही फरक पडत नाही. मला खरंच काही फरक पडत नाही की तू मुलगा आहेस की मुलगी आहेस. हो, पण ह्या गोष्टीमुळे फरक नक्की पडतो आणि त्रासही होतो की तुझ्यात ज्या घराण्याचं रक्त आहे, जे घराणं तू उजळवणार आहेस, त्याच लोकांनी तुला धुडकावलंय. काय समजू? याला माझं दुर्दैव समजू की तुझं? तुझी पत्नी रितिका आई होणार आहे. तू त्याच्या दरवाजावर जाऊन नाक रगडणार आहेस. चुकूनही हे पाऊल नको उचलूस. आणि जर हे पाऊल उचललं गेलं तर लक्षात ठेव, तुझ्यासाठी परत येण्याचे सगळे रस्ते बंद होऊन जातील. माझ्याहून जास्त दुर्दैवी अजून कोण असेल? आपल्या बाळासाठी काही खुश होऊ शकत नाही मी. त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही मी. माझ्यासाठी मोठी शरमेची गोष्ट झाली. अगदी स्वतःसमोर, स्वतःच्या तत्वांसमोर. आज असं वाटतंय की हे पूर्ण जीवन तडजोडींच्या रस्त्यावरून चालता चालता मी काय मिळवलं आहे, काय मिळालंय मला? नाही मी चांगला पती बनू शकलो, नाही चांगला पिता. काही मिळवता आलं नाही मला. राहुल, तू खरोखर एक आदर्श पती आहेस. नेहमी आपल्या पत्नीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोस. तुझं प्रत्येक बोलणं मला खुश करण्यासाठी असतं. माझा पूर्ण विश्वास आहे की एक चांगला पती होण्याबरोबरच तू एक खूप चांगला पिताही बनशील. आणि आपला मुलगा खूपच नशीबवान आहे. यासाठी नाही की मी त्याची आई आहे, पण ह्यासाठी की तू त्याचा पिता आहेस. आता लोक भले काही म्हणत, पण मला पूर्ण विश्वास आहे की रितिकाला तिचा हुद्दा जरूर मिळेल. येस. ही गोष्ट तर ठीक आहे भाऊ, पण यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतील. कारण जर इन्क्वायरी कमिशनने रितिकाला सस्पेंड केलंय तर या गोष्टीवरून साफ दिसतंय की रितिका इन्क्वायरी कमिशनच्या नजरेमध्ये चुकीची सिद्ध झालेली आहे. हो, मला मान्य आहे की रितिकाकडून चूक झाली आहे. पण सत्य तर हे की त्यावेळी रितिकाची मानसिक परिस्थिती नीट नव्हती. शी वॉज अपसेट. सूर्या, शी वॉज मेंटली डिस्टर्ब. भाऊ, या परिस्थितीबाबत आपण एन्क्वायरी कमिशनला सांगायला हवं. आता तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी आयोगाला एक चिठ्ठी लिहिली आहे ज्यामध्ये मी ट्राय टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. जर त्यांना समजलं तर बरंच आहे. हे बघ, ज्या दरम्यान शहरामध्ये दंगे होत होते ना, त्याच वेळी शारदा मरण पावली. शारदाच्या डेथ सर्टिफिकेट बरोबर मी
डॉक्टरांचा एक रिपोर्ट आहे आयोगाला पाठवलाय, ज्यात लिहिलंय की बिकॉज ऑफ हर मदर्स डेथ, आईच्या मरणाच्या घटनेमुळे रितिका मेंटली डिस्टर्ब होती. तिचं मानसिक संतुलन नीट नव्हतं. हे बघा, कोणती छोटी मोठी घटना नव्हती तिच्याबरोबर, तिची आई मरण पावली होती सूर्या. आय एम शुअर की आयोगामध्ये जे कोणी आहेत तीही माणसंच आहेत आपल्यासारखी. त्यांना समजेल आपलं म्हणणं आणि लिनियंट होतील ते रितिका बरोबर. मला विश्वास आहे. पण तुला पूर्ण विश्वास आहे भाऊ की रितिकाने गमावलेली तिची नोकरी तिला परत मिळेल? कावेरी, मला तरी हीच अपेक्षा आहे. बाकी देवाची मर्जी. बघूया. मी भगवंताकडे प्रार्थना करेन की रितिकाने तिचा गमावलेला हुद्दा तिला पुन्हा एकदा परत मिळावा आणि ज्या गोष्टी दडलेल्या आहेत त्या साऱ्या गोष्टी, त्यांचा खुलासा रितिका करू शकेल. असंच होईल कावेरी, असंच होईल. ट्रस्ट मी, इट विल हॅपन. मी या घरामध्ये तुम्हा लोकांचं यश साजरं करायला नाही आलोय, उलट तुम्हा लोकांचं सुख माती मोल करायला आलेलोय. अशा प्रकारे तुम्हा लोकांना वेगळं करायला आलोय की एक दिवस या घरामध्ये तुमचे अश्रू पुसण्यासाठी कोणीही नसेल आणि तुम्ही हे सगळं काही माझ्या नावावर कराल. तुम्हाला अश्रूही देणार मी आणि पुसणारही मीच. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार